नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत टोमॅटोमधील या मुख्य 4 गोष्टी ज्याच्या वापराने आपलं टोमॅटोमधील उत्पादन वाढेल, आपल्या टोमॅटोच्या झाडांमधील मर संख्या कमी होईल आणि आपल्या टोमॅटोला असंख्य फुटवे येतील. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो लागवड करताना आपल्याला सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला टोमॅटोच्या बेडवरती बेसल डोस द्यायचा आहे, जेणेकरून आपलं टोमॅटो दीर्घकाळ चालेल आणि आपल्याला त्यातून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल आणि आपल्याला नफाही मिळवता येईल. तर आपण बेसल डोस मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत जेणेकरून आपलं टोमॅटो जे आहे दीर्घकाळ चालेल. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे आपण सेंद्रिय खत द्यायचं आहे, शेणखत 2 ट्रॉली. त्याचबरोबर तुम्ही 9-24-24 किंवा 10-26-26 च्या 2 बॅग वापरायच्या आहेत बेसल डोस मध्ये. त्याचबरोबर तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी वरदान जे आहे एकराकरिता 50 किलो वापरायचे आहे. हे सर्व प्रमाण आपण एकराकरिता वापरत आहोत हे लक्षात घ्या. त्याचबरोबर सल्फर 90 3 किलो. त्याचबरोबर ह्युमिक दाणेदार वापरायचा आहे 10 किलो. हे प्रमाण आपण एकरासाठी वापरायचं आहे. हा बेसल डोस जर तुम्ही दिला तर आपलं टोमॅटो दीर्घकाळ चालणार आहे आणि आपल्या टोमॅटो मधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येणार आहे. टोमॅटो लागवडीनंतर पहिल्या 3 ड्रिचिंग घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या टोमॅटो मधील मर कमी होईल आणि टोमॅटोचे फुटवेही असंख्य प्रमाणात येतील. तर यातील आपण पहिली ड्रिचिंग घ्यायची आहे टोमॅटो लागवडीनंतर 4थ्या दिवशी. त्यामध्ये आपण घ्यायचं आहे 19-19-19 1 किलो. त्याचबरोबर ह्युमॉइल 98 250 ग्रॅम. त्याचबरोबर रोको पावडर घ्यायची आहे 250 ग्रॅम. ही ड्रिचिंग आपण केली तर आपल्या टोमॅटोच्या मुळ्यांची जी आहे वाढ जोरदार प्रमाणात होत असते आणि आपलं टोमॅटो निरोगी राहण्यास मदत होत असते. त्याचबरोबर दुसरी ड्रिचिंग घ्यायची आहे, ती घ्यायची आहे आपल्याला टोमॅटो लागवडीनंतर 7व्या दिवशी. त्यामध्ये आपण घ्यायचं आहे 12-61-0 1 किलो. त्याचबरोबर फास्ट रिझल्ट 1 लिटर. त्याचबरोबर ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे 250 ग्रॅम. शेतकरी बांधवांनो, ही जर दुसरी ड्रिचिंग आपण घेतली तर आपल्या टोमॅटोची वाढ झपाट्याने होत असते. त्याचबरोबर शेंडा जोरात चालतो आणि आपल्या टोमॅटो मधून फुटवेही निघण्यास मदत होते. आणि ब्ल्यू कॉपर यामध्ये आपण टाकल्याने आपल्याला शेतामधील कुठल्याही प्रकारे मुळकूज येणार नाही आणि आपल्याला जमिनीत येणाऱ्या रोगापासून त्याचं संरक्षण होत असतं. त्याचबरोबर तिसरी आणि शेवटची ड्रिचिंग यामध्ये द्यायची आहे आपल्याला टोमॅटो लागवडीनंतर 10व्या दिवशी द्यायची आहे. त्यामध्ये आपण घेऊ शकता ओके 1 लिटर. त्याचबरोबर मायक्रो डिफेन्स 1 लिटर. त्याचबरोबर 12-61-0 2 किलो. ही आपण तिसरी ड्रिचिंग घ्यायची आहे टोमॅटो लागवडीनंतर 10व्या दिवशी. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर शेतकरी बांधवांनो, नक्कीच तुमचा टोमॅटो दीर्घकाळ चालेल आणि त्यामधून तुम्हाला उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळेल. त्याचबरोबर जर आपले टोमॅटो जर फुलवऱ्याच्या टप्प्यात आलेला असेल तर अशा वेळी आपल्याला द्यायचे आहे कॅल्शियम नायट्रेट 5 किलो. त्याचबरोबर बोरॉन 500 ग्रॅम. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे 5 किलो. या सर्व गोष्टी लक्षात घ्या. तर शेतकरी बांधवांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपल्या चॅनलवरती संपूर्ण टोमॅटोचं शेड्यूल येत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.